Hello students, in the topic of molecular basis of inheritance, we have started protein synthesis. In that protein synthesis, there are two processes, transcription and translation. The first process, transcription, it was already we had seen. Then we are going to see the next process, that is translation. Then what happen in translation? In transcription, what happen? In transcription, from DNA there is a formation of mRNA. ट्रान्स्क्रिप्शन मध्ये काय झालं तर DNA जो ऑलरेडी आपल्याकडे प्रेझेंट असतो आपल्या सेलमध्ये, त्याच्यापासून काय तयार झालं तर mRNA तयार झालं बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. मग हे mRNA DNA पासून mRNA का तयार झालं, म्हणजे ही ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस का तयार झाली, तर mRNAचं स्ट्रक्चर जर का आपण बघितलं तर mRNA इट इज सिंगल स्टँडर्ड, इट हॅज 2 ends, 5' end and 3' end, and on that mRNA there is a presence of sequence of nucleotides. In RNA there are 4 types of nucleotide: adenine, guanine, uracil and cytosine. In RNA there is a presence of U instead of T, means uracil instead of thymine. Thymine it is present on the DNA. In mRNA what happens, this is the mRNA, on that mRNA there are presence of a nucleotide sequence. In that nucleotide sequence there is a sets of 3 nucleotides. काय असते बघा, तर याच्यामध्ये mRNA वरती हे 3 न्यूक्लियोटाइडचा सेट असतो, आणि हा जो 3 न्यूक्लियोटाइडचा सेट आहे, जो एकानंतर लगेच दुसऱ्यानंतर लगेच तिसरा, ह्या 3 न्यूक्लियोटाइडच्या सेटला काय म्हटलं जातं तर कोडॉन्स म्हटलं जातं. काय म्हणायचं तिला, कोडॉन्स. आणि हे जे कोडॉन्स आहेत, हे कोडॉन्स कशासाठी असतात तर दीज कोडॉन्स आर हॅव्हिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन it is having genetic information which is responsible for the formation of proteins. mRNA ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसनी DNA पासून mRNA तयार झाला. मग या mRNA वरती न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असतो, पण हा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कसा असतो बघा, इट इज कंटिन्युअस अँड इट इज हॅव्हिंग sets of 3 nucleotides. The set of these 3 nucleotide it is called as codons. आणि हे कोडॉन्स म्हणजे काय असतात तर या कोडॉन्समध्ये काय असते तर जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, जे काय करत असते तर प्रोटीन सिंथेसिस करत असते. त्यामुळं हे जे कोडॉन्स असतात mRNA वरती, त्याला काय म्हटलं जाते, इट इज कॉल्ड ॲज और इट इज नोन ॲज जेनेटिक कोड. जेनेटिक कोड. मग जेनेटिक कोड म्हणजे काय सांगणार आपण, इट इज अ कन्सिस्ट ऑफ ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन द mRNA.
These are called as codons, and it consists of genetic information which is responsible for the protein synthesis. So it is called as a genetic code. मग आता ह्याला आपण जेनेटिक कोड म्हटलं कारण याच्यामध्ये काय असते तर जेनेटिक इन्फॉर्मेशन. मग ही जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय असतं तर हे जे कोडॉन्स आहेत इथं आपण 3-3चा सेट केला आहे न्यूक्लियोटाइड्सचा, तर हे काय म्हटलं आपण त्याला कोडॉन्स. हा प्रत्येक कोडॉन जो आहे दॅट ईच कोडॉन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ 1 अमायनो ॲसिड. प्रत्येक कोडॉन काय करतो तर एक अमायनो ॲसिड सिंथेसाइज करतो. आणि अमायनो ॲसिड म्हणजे काय आहेत, दीज अमायनो ॲसिड दीज आर युनिट्स ऑफ प्रोटीन्सचं युनिट काय आहे अमायनो ॲसिड आहे. मग ह्या mRNAवरती ही कोडॉन्स ज्या आहेत ही कोडॉन्सची जी चेन आहे यातला प्रत्येक कोडॉन काय करणार आहे तर पर्टिक्युलर अमायनो ॲसिड सिंथेसाइज करणार आहे. आणि मग हे अमायनो ॲसिड एकमेकांना बाइंड होणार आणि मग काय तयार होणार आहे प्रोटीन्स फॉर्म होणार आहे. दॅट इज प्रोटीन सिंथेसिस होणार आहे. म्हणून काय तर ह्या mRNAवरती हे जे कोडॉन्स आहेत दीज आर हॅविंग जेनेटिक इन्फॉर्मेशन रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. इट इज कॉल्ड ॲज जेनेटिक कोड. जेनेटिक कोडवरती तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते. मग डेफिनेशन विचारली तर आपण काय सांगणार बघा. जेनेटिक कोड इज द genetic information about protein synthesis in the form of coded language is called as genetic code, and it contains codons. That is genetic code, and that definition was given by the scientist F.H.C. Crick. And another definition, it is the genetic code is the collection of base sequences that corresponds to each amino acid. जे mRNA वरती असणारा बेस सिक्वेन्स त्याचे कोडॉन्स ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड आणि ह्या प्रत्येक काय करणार आहे एक अमायनो ॲसिड रिप्रेझेंट करणार आहे. म्हणून काय म्हटलं जेनेटिक कोड इज द कलेक्शन ऑफ बेस सिक्वेन्सेस दॅट करस्पॉन्ड्स टू ईच अमायनो ॲसिड. मग इथं आपण बघा काय म्हटलं की mRNAवरती जे 3 कोडॉन्स असतात ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड दॅट इज कॉल्ड कोडॉन. मग इथं हे ट्रिपलेटच का घेतलं आपण किंवा सायंटिस्टनी ज्यावेळी रिसर्च केला तर त्या रिसर्चमध्ये कोडॉन्समध्ये 3-3च न्यूक्लियोटाइड्स का घेतले हे तुम्हाला 2 मार्कला रिझन विचारतात. मग ते रिझन काय आहे बघा तर आपल्याकडे RNA न्यूक्लियोटाइड्स किती प्रकारचे आहेत 4 प्रकारचे आहेत. A, U, G आणि C हे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स आहेत. ॲडेनिन, युरॅसिल, ग्वानिन अँड सायटोसिन. त्यामध्ये समजा आपण फक्त एक न्यूक्लियोटाइडचा एक कोडॉन केला तर तिथं किती कोडॉन्स तयार होणार आहेत 4च कोडॉन्स तयार होणार आहेत AUGC. पण अमायनो ॲसिड जर का आपण बघितले तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये देअर आर अबाउट 20 अमायनो ॲसिड्स. त्यामुळं काय होऊ शकते तर एक न्यूक्लियोटाइड म्हणजे एक कोडॉन घेतला तर तिथं फक्त 4च कोडॉन्स फॉर्म होणार आहेत आणि हे 4 कोडॉन्स हे 20 अमायनो ॲसिड फॉर्म करू शकणार आहेत काय तर नाही करू शकत. समजा आपण 2-2चा सेट घेतला तर तिथं किती कोडॉन्स फॉर्म होणार आहेत देर इज अ फॉर्मेशन ऑफ ओनली 16 कोडॉन्स. मग हे 16 कोडॉन्ससुद्धा 20 अमायनो ॲसिड रिप्रेझेंट करायला सफिशियंट नाही आहेत, पुरेसे नाही आहेत, कमी पडणार आहेत तिथं. त्यामुळं काय होऊ शकतो तर समजा 2 सेम कोडॉन्स आहेत AU हे काय करणार आहेत एकच अमायनो ॲसिड काय करणार फॉर्म करणार.
मग त्यामुळं काय होणार तर तिथं गोंधळ होणार आहे. इट इज ॲम्बिग्युअस. गोंधळाची परिस्थिती निर्माण करणार की ह्या AU आहे तर दोन वेगवेगळे अमायनो ॲसिड तयार करणार आहे, त्याच्यामधला कुठला अमायनो ॲसिड फॉर्म होणार. त्यामुळं इथं समजा आपण 2 न्यूक्लियोटाईड कोणासमध्ये घेतले तरीसुद्धा आपल्याला काय होणार नाहीत, ते पुरेसे होणार नाहीत. मग समजा आपण तिथं ट्रिपलेटचा सेट घेतला 3⁴, 4 हे जे न्यूक्लियोटाईड्स आहेत, तर तिथं किती कोडॉन्स फॉर्म होणार आहेत बघा. 3 3 3 3. टोटल किती होणार. 3 3 9 कसं बघा काय होणार आहे. तर एक एक कोडॉनचा सेट घेतला तर 4च कोडॉन्स मिळणार आहेत आणि ते 4 कोडॉन्स 20 अमायनो ॲसिड रिप्रेझेंट करू शकणार नाहीत. समजा 2 2चा घेतला तर तिथं काय होणार आहे. 16 कोडॉन्स फॉर्म होणार आहेत. मग हे 16 कोडॉन्ससुद्धा काय दीज आर नॉट सफिशियंट फॉर द 20 अमायनो ॲसिड. म्हणून इथं काय केलं, ट्रिपलेट घेतलं म्हणजे 3चा सेट घेतला. तर इथं काय होणार आहे बघा. 4 × 4 × 4. आपल्याला टोटल कोडॉन्स किती मिळणार आहेत. 64. मग हे 64 कोडॉन्स जे आहेत दीज आर मोअर दॅन सफिशियंट टू रिप्रेझेंट द 20 अमायनो ॲसिड्स. 64 कोडॉन्स काय करू शकतात. 20 अमायनो ॲसिड रिप्रेझेंट करू शकतात, म्हणजे फॉर्म करू शकतात. म्हणून इथं काय केले तर कोडॉन्समध्ये ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाईड घेतलेला आहे. दिस इज द रिझन व्हाय इन कोडॉन्स देर आर प्रेझेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स, नॉट 2 or 1, because 3, if we taken 3 codons, then it will form about 64 codons which are more than sufficient to represent the 20 amino acids. त्यानंतर बघा मग आपण कोडॉन्समध्ये 3 न्यूक्लियोटाइड्स घ्यायला पाहिजेत, ज्यामुळं काय होणार आहे तर 64 कोडॉन्स फॉर्म होणार आहेत. दॅट वॉज फर्स्ट सजेस्टेड बाय द सायंटिस्ट गॅमो. सायंटिस्टची नावं तुम्हाला विचारली जातात. गॅमो सायंटिस्टने फक्त काय केलं तर सजेस्ट केलं. त्यानंतर फर्स्ट एव्हिडन्स इट वॉज गिवन बाय द सायंटिस्ट क्रिक. पहिल्यांदा याचा प्रयोग कोणी केला तर क्रिक या सायंटिस्टने केला. बाय यूजिंग फ्रेम शिफ्ट म्युटेशन. त्यानंतर ॲक्च्युअल डिस्कवरी जी केली की 3 कोडॉन्स पासून तीन कोडॉन्स काय करतात तर अमायनो ॲसिड रिप्रेझेंट करतात. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द निरेनबर्ग and Matthew. निरेनबर्ग आणि मॅथ्यू यांनी काय केलं बघा तर एक कोडॉन घेतला यू 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 आणि त्याच्यापासून काय तयार होते, कुठला अमायनो ॲसिड तयार होते तर फिनाइल ॲनालिन. याचा शोध लावला. अँड इट वॉज डन आर्टिफिशियली काय केलं mRNA तयार केला आणि त्याच्यावरून त्याच्या कोडॉन्समध्ये यू हा ट्रिपल यू हा कोडॉन असेल तर तिथं फिनाइल ॲलॅनिन तयार होतो. याचा शोध लावला. त्यानंतर पूर्ण जेनेटिक कोड जो आहे म्हणजे 20 अमायनो ॲसिडसाठी इट वॉज डिस्कवर्ड बाय द इंडियन सायंटिस्ट दॅट इज
हरगोविंद खुराना. That was Dr. हरगोविंद खुराना. Artificially he synthesized mRNA and from that mRNA, from codons on the mRNA, he discovered the chart of genetic code for the 20 amino acids. अशा प्रकारे काय झालं तर डॉक्टर हरगोविंद खुराना आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आणखीन सायंटिस्ट होते, निरेनबर्ग, मॅथ्यू, मगाशी जी नावं सांगितली, आणि ओका. ह्या सायंटिस्टनी काय केलं, आर्टिफिशियली mRNA तयार केला आणि mRNA वरती जे 64 कोडॉन्स फॉर्म होतात त्या 64 कोडॉन्समधला प्रत्येक कोडॉन कुठला अमायनो ॲसिड स्पेसिफाय करतो, रिप्रेझेंट करतो, त्याचा काय केला तर हा जेनेटिक कोडचा चार्ट फॉर्म केला. मग आपण हा जेनेटिक कोडचा चार्ट बघणार आहे. अशा प्रकारे काय आहे तर हे जेनेटिक कोड. जेनेटिक कोड म्हणजे काय सांगितलं तुम्हाला तर mRNA वरती जे ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड असतं ज्याला आपण कोडॉन म्हणतो, त्यामध्ये काय असते तर कोडेड इन्फॉर्मेशन, कोडेड जेनेटिक इन्फॉर्मेशन असते जी काय करते पर्टिक्युलर अमायनो ॲसिड सिंथेसाइज करते. आणि मग हे अमायनो ॲसिड एकमेकांना बाइंड होऊन काय तयार करतात तर प्रोटीन तयार करतात. दॅट इज जेनेटिक कोड. द जेनेटिक इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इन द फॉर्म ऑफ कोडेड लँग्वेज इज कॉल्ड अ जेनेटिक कोड. Or genetic code is the collection of base sequences that corresponds to each amino acid. मग हे जेनेटिक कोडचा शोध कोणी लागला तर फर्स्ट इट वॉज सजेस्टेड बाय द सायंटिस्ट गॅमो. देन नेक्स्ट फर्स्ट इव्हिडन्स वॉज गिवन बाय द सायंटिस्ट क्रिक. त्यानंतर मग डॉक्टर हरगोविंद खुराना, निरेनबर्ग, मॅथ्यू, ओका या सायंटिस्टनी काय केलं आर्टिफिशियली mRNA तयार केला आणि त्याच्यावरती असणाऱ्या कोडॉन्सवरून जेनेटिक कोडचं चार्ट तयार केलं. मग आपण पुढं बघणार आहे काय आता हा जेनेटिक कोडचा चार्ट बघणार आहे. हा आहे काय जेनेटिक कोडचा चार्ट विच वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट हरगोविंद खुराना, निरेनबर्ग, मॅथ्यू अँड ओका. मग याच्यामध्ये काय केलं बघा त्यांनी ट्रिपलेट फॉर्म केलं आहे. हे चार काय आहेत UCAG आणि हे UCAG RNA न्यूक्लियोटाइड्स आहेत. त्याचं काय केले तर ट्रिपलेट फॉर्म केले. आणि या ट्रिपलेटमध्ये आपण बघितलं तर प्रत्येक स्क्वेअरमध्ये हे जे ट्रिपलेट म्हणजेच कोडॉन्स आहेत त्याच्यामधला पर्टिक्युलर कोडॉन कुठला अमायनो ॲसिड सिंथेसाइज करतो त्या अमायनो ॲसिडची नावं दिलेली आहेत इथं. हा चार्ट तुम्हालाही तयार करता येतो, पण हा चार्ट काही तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जात नाही. पण हा चार्ट इम्पॉर्टंट आहे कशासाठी तर MCQसाठी. ह्याच्यावरती MCQ विचारले जातात. मग काय MCQ विचारले जातात बघा. फॉर एक्झाम्पल आपण AGU आणि AGC घेतलं तर AGU किंवा AGC कुठला अमायनो ॲसिड रिप्रेझेंट करतात किंवा फॉर्म करतात हे विचारलं जाते. मग हा कुठला तयार करतात तर सिराईन तयार करतात, SER. त्यानंतर इथं आपण बघितलं GUU, GUC, GUA, GUG काय तयार करते व्हॅलिन तयार करते. म्हणजे हे 4 कोडॉन्स आहेत जे एकच अमायनो ॲसिड तयार करतात, दॅट इज व्हॅलिन. मग अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारला जातो किंवा उलटा पण विचारला जातो की आता हा सिराईन आहे तर सिराईन साठीचा कोडॉन विचारलं जाते. तिथं ऑप्शन दिले जातात आणि स्पेसिफिक किंवा त्याचा परफेक्ट कोडॉन कुठला आहे अशा प्रकारचे हे प्रश्न विचारले जातात.
कशावरून तर या चार्ट ऑफ जेनेटिक कोड किंवा डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोडवरून. त्यामुळे तुम्हाला हा जेनेटिक कोडचा चार्ट पूर्णपणे माहीत असलाच पाहिजे. हा झाला जेनेटिक कोडचा चार्ट किंवा डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. बघा नेक्स्ट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. त्याच्यामध्ये पहिलं कॅरेक्टर काय आहे बघा, जेनेटिक कोड इज ट्रिपलेट कोड. ट्रिपलेट कोड म्हणजे काय, mRNAवरती आपण बघितलं, mRNAवरती बेस सिक्वेन्स आहे 5 प्राइम 3 प्राइम न्यूक्लियोटाइड्स आहे ते. या न्यूक्लियोटाइड्समध्ये आपण 3-3चा सेट केलेला आहे. म्हणून त्याला काय म्हटले, जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड. इट इज हॅविंग और इट इज कन्सिस्ट ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे जवळजवळ असणारे न्यूक्लियोटाइड्स. म्हणून काय म्हटले, इट इज अ ट्रिपलेट कोड. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं कॅरेक्टर काय, जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजे काय, तर ह्याला 2 एंड्स असतात. एक असतो 5 प्राइम एंड आणि दुसरा असतो 3 प्राइम एंड. 5 प्राइम इट इज इनिशिएटर अँड 3 प्राइम इट इज टर्मिनेटर. म्हणजे सुरुवात जी होते ती 5 प्राइम एंडला होते आणि शेवट जो होतो तो 3 प्राइम एंडला होत असतो. त्यानंतर जेनेटिक कोड इज ओव्हरलॅपिंग, नॉन ओव्हरलॅपिंग. तर ओव्हरलॅप म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, हा जेनेटिक कोड जो आहे इट इज नॉन ओव्हरलॅपिंग. म्हणजे कंटिन्युअसली ठराविक डिस्टन्सवरती काय असतात, हे न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट असतात. हे 3-3चा सेट, हे कधीही काय होत नाहीत, ओव्हरलॅप होत नाहीत. सो इट इज अ नॉन ओव्हरलॅपिंग. त्यानंतर जेनेटिक कोड इज कॉमालेस. कॉमालेस मीन्स और विदाउट पंक्च्युएशन मार्क. कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन विराम चिन्ह तिथं नसतात किंवा कॉमा नसतो. हा सलग सिक्वेन्स असतो न्यूक्लियोटाइडचा, म्हणून त्याला काय म्हटलं, जेनेटिक कोड इज कॉमालेस. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय बघा, that it is genetic code has a degeneracy. डिजनरसी म्हणजे काय, तर आपण काय केलं, कोडॉन्स जे आहेत त्या कोडॉन्समध्ये ट्रिपलेट आपण घेतलं, ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड. त्यामुळं किती कोडॉन्स मिळाले आपल्याला, 64. आणि अॅमॅनो ॲसिड किती आहेत, 20 अॅमॅनो ॲसिड्स आहेत. त्यामुळं काय होते, तर या 64 कोडॉनमधला 3 जे आहेत हे स्टॉप कोडॉन्स असतात. आणि एक जो आहे हा इनिशिएशन कोडॉन, दॅट इज AUG असतो. हे 4 झाले. राहिले किती मग 60. मग हे 60 कोडॉन काय करतात, हे 20 अॅमॅनो ॲसिड्स रिप्रेझेंट करतात. मग इथं काय होऊ शकते, तर हे 20 अॅमॅनो ॲसिड जे आहेत त्याच्यामध्ये एक अॅमॅनो ॲसिड जो आहे हा काय करू शकतो, तर एकापेक्षा जास्त कोडॉन्स हा मोर दॅन 1 कोडॉन्स कॅन रिप्रेझेंट ओनली सिंगल अॅमॅनो ॲसिड. त्यालाच काय म्हटले, डिजनरसी ऑफ कोड. जे फॉर एक्झाम्पल आपण जेनेटिक कोडमध्ये बघितलं, तर त्या जेनेटिक कोडमध्ये व्हॅलिन जो आहे, व्हॅलिन अॅमॅनो ॲसिड,
it is represented by the 3 different codons GUU, GUC and 4 GUA and GUG. हे 4 कोडॉन्स आहेत. हे 4 कोडॉन्स काय करतात तर हा एकच अमायनो ॲसिड काय करतात फॉर्म करतात व्हॅलिन. त्याला काय म्हटलं आहे डिजनरसी ऑफ द कोड. त्यानंतर नेक्स्ट कोडॉन काय बघा, जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. युनिव्हर्सल मीन्स इट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. म्हणजे याच्यामध्ये जसं आपण बघितलं की आता हा पर्टिक्युलर अमायनो कोडॉन आहे AUG. ऑल वर्ल्डमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, कुठलेही ऑर्गॅनिझम्स असू देत, कॉर्डेट, नॉन कॉर्डेट्स, व्हर्टिब्रेट, इनव्हर्टिब्रेट्स, प्लांट्स असू दे, त्याच्यामध्ये आपल्याला हे 20 प्रकारचेच अमायनो ॲसिड सापडणार आहेत. आणि दीज आर रिप्रेझेंटेड बाय द सेम कोडॉन्स. सगळ्यामध्ये कोडॉन्स जे आहेत ऑल ऑर्गॅनिझम्समध्ये ते एकाच प्रकारचे असणार आहेत आणि 20 प्रकारचेच अमायनो ॲसिड प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणार आहे. मग त्यामधला AUG आपण कन्सिडर केला. हा AUG कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये असू दे, हा काय करणार आहे मिथिओनिन हा एकच काय करणार आहे तर अमायनो ॲसिड सिंथेसाइज करणार आहे. AUG हा व्हॅलिन किंवा सिराइन सिंथेसाइज करणार नाही. कुठलाही ऑर्गॅनिझम असू दे AUG हा मिथिओनिनच सिंथेसाइज करणार आहे. किंवा GUG आपण घेतला तर हा काय करणार आहे, कुठला अमायनो ॲसिड व्हॅलिनच सिंथेसाइज करणार आहे. म्हणून काय म्हटले तर जेनेटिक कोड इट इज युनिव्हर्सल. कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये हा चेंज होत नाही. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय बघा, it has initiation codon. तर कुठलाही कधी प्रोटीन सिंथेसिस होत असताना ज्यावेळी आपण mRNA घेणार, त्या mRNAवरती पहिला जो प्रोटीन सिंथेसाइज होणार आहे आणि त्याचा जो इनिशिएशन कोडॉन आहे इट इज ऑलवेज AUG and that AUG it is present at the 5 prime end of the mRNA and it always synthesize the amino acid that is methionine. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची सुरुवात ही कशाने होणार आहे, मिथिओनिनने होणार आहे. त्यासाठीचा कोडॉन कुठला आहे तर AUG. त्यानंतर स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉन कुठं असणार आहेत बघा, दे आर प्रेझेंट ॲट द 3 प्राईम एंड. आणि हे काय करणार आहेत, प्रोटीन सिंथेसिस स्टॉप करणार आहेत, टर्मिनेट करणार आहेत. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज टर्मिनेटर्स. मग हे स्टॉप कोडॉन्स कुठले आहेत बघा, देर आर 3 stop codons that are UAA, UA, G and UGA. हे तुम्हाला MCQला विचारतात किंवा 1 मार्काला विचारतात. स्टॉप कोडॉन्स काय करतात, they stop or terminates the protein synthesis. They are present at the 3 prime end on mRNA and these are UAA, UAG and UGA. These are the characteristics of the genetic code. काय काय बघितलं बघा तर genetic code it is triplet code. Then genetic code has
distinct polarity means 5 prime end and 3 prime ends are present. Then genetic code is non-overlapping. Then genetic code is comma-less or without punctuation mark. Then genetic code has degeneracy means more than one codons can represent or specify or synthesize one type of amino acid. त्यानंतर जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस म्हणजे काय तर पर्टिक्युलर आता कोडॉन आहे तो काय करणार आहे पर्टिक्युलर अमायनो ॲसिड सिंथेसिस करणार म्हणजे AUG मिथॉनिन सिंथेसिस करणार GUA व्हॅलिन सिंथेसाइज करणार दॅट इज नॉन ॲम्बिग्युअस. देन जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये हे 20 प्रकारचेच अमायनो ॲसिड्स असतात आणि हे 20 प्रकारचे अमायनो ॲसिड तो पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक कोडॉनच काय करत असतो सिंथेसाइज करत असतो. त्यानंतर इनिशिएशन अँड टर्मिनेशन कोडॉन. इनिशिएशन कोडॉन कुठला आहे AUG इट विल फॉर्म मिथॉनिन आणि स्टॉप कोडॉन और टर्मिनेशन कोडॉन्स कुठले आहेत UAA UAG अँड UGA.